नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर प्रताप परबनकर FB लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासोबत आज संवाद करण्यासाठी आलेलो आहे. आणि आजचा आपला विषय आहे की कोविड-19 सारखे साथीचे नवीन जर का आजार आले तर ते आपल्याला कसे समजणार. कारण आणि हा एक आरोग्य साक्षरतेचा एक भाग म्हणून या संवादाचं स्वरूप मी ठेवणार आहे. आपल्यापैकी बरेच जण साथीच्या आजाराविषयी माहिती आहे, चांगल्या विषय ऐकलेला आहे. पण याच्यामध्ये मी 3 टप्प्यामध्ये त्याची मांडणी करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकंदरीत साथीच्या आजाराचं स्वरूप किंवा कोणत्या प्रकारचे साथीचे आजार असतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये साथीचा आजार झाला म्हणजे नेमकं काय झालं किंवा कसं त्याला एकंदरीत ओळखल्या जाते साथीच्या आजाराच्या स्वरूपाला. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये एकंदरीत त्याच्यावर उपाययोजना काय करू शकतो आपण किंवा लगेच एपिडेमिक आपल्या लक्षात आलं त्याच्यावर काय पद्धतीनं करता येईल समजा याच्यामध्ये. तर या पद्धतीमध्ये मांडणी राहणार आहे माझी. एक तर 10 ते 15 मिनिटामध्ये 15 मिनिटामध्ये मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला बघू की आपण साथीचे आजाराचे कशा स्वरूपाच्या आजारामध्ये साथीचे आजार असतात. आपण कालच्या याच्यामध्ये सुद्धा बघितले की संसर्गजन्य आजार आणि असंसर्गजन्य आजार. तर मुख्यत्वे करून संसर्गजन्य आजाराच्या याच्या संदर्भामध्ये हे साथीचे आजार सर्वत्र पसरत असतात. आणि कशा पद्धतीचे साथीचे आजार असतात आपण जेवढं आतापर्यंत ऐकलं आहे किंवा जेवढं आपल्याला माहिती मिळवलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणता नवीन आजार कोणता येऊ शकतो का. तर एक लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये की एकंदरीत 5 कॅटेगरीमध्ये याला ब्रॉडली क्लासिफाय केलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकते याच्यामध्ये. जे साथीच्या आजाराचं ज्या पद्धतीने येते जसं नंबर 1ला आहे की श्वासनाचे आजार. श्वासनाचे आजार म्हणजे आपण आत्ता जे बघतोय की जे कोविड जो आला आहे तो ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे. ते इयरबर्न असतात किंवा ड्रॉपलेटच्या माध्यमातून म्हणजे तुषाराच्या माध्यमातून पसरणारे असतात. ते श्वासनाचे आजार असतात. नंबर 2ला इंटेस्टायनल म्हणजे आतड्याच्या संदर्भात जे साथीचे आजार असतात जसं की आपण कॉलराचा बघितला किंवा बऱ्याच याच्यामध्ये दिसते आपल्याला की वेगळ्या याच्या काय म्हणतो आपण जॉन्डिस वगैरे बऱ्याच वेळेस पसरला असतो आपण त्याला जॉन्डिसला. तर लिव्हरच्या डिसऑर्डर्स असतात. तर हे सगळे GIT ट्रॅक्स म्हणजे आपण आतड्याच्या संदर्भामध्ये जेवढे जे आजार असतात ते एक साथीचे त्याच्यामध्ये आजार असतात. जनरली मुख्यत्वे करून ते पाण्याच्या स्वरूपातून जास्त प्रसार होत असतो. नंबर 3ला आपण बघतोय की अँथ्रोपोड म्हणजे सरपटणारे जे जनावरं असतात जसं उंदीर झालं तर मुंगीस झालं किंवा खवल्या मांजर किंवा असले एक त्याच्यामधले बरेच सरपटणारे प्राणी घरगुती प्राणी काही आहेत किंवा घरामध्ये असणारे आपले उंदीरसारखे अजून असे काही घटक आहेत की त्याला अँथ्रोपोड जे म्हणतो आपण त्याच्या माध्यमातून साथीचे आजार पसरवते. जसं प्लेगचा आजार पसरलेला आपण बघितला होता. त्यानंतर झुनोटिक डिसऑर्डर असं म्हणतात की झुनोटिक डिसऑर्डर म्हणजे प्राण्यांमुळे माणसाला होणारे आजार. आणि त्या प्राण्यांमुळे त्याच्यामध्ये सगळेच मग त्याच्यामध्ये व्हायरल आले, बॅक्टेरियल आले, त्यानंतर पॅरासाईटमुळे होणारे आले किंवा छोटे जे शेतामधले कीटक असतात जे आपण बऱ्याच वेळेस पिकावर पडलेले दिसतोय त्यांच्यामुळे होणारे आजार आले. तर हे झालं झोनोटिक डिसीजेस. त्यानंतर बरेच असतात की सरफेस इन्फेक्शन पण असते. सरफेस इन्फेक्शनमध्ये जसं आपण कुष्ठरोग म्हणतोय समजा किंवा स्कॅबीज किंवा खरूज म्हणतोय आपण की ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भाग स्लम एरिया झोपडपट्टी एरियामध्ये स्कॅबीजचे खूप जास्त पेशंट असतात की ते आपल्या चमडीच्या आजाराच्या स्वरूपात असतात की एकमेकांना स्पर्श केला तर ते पसरतात. तर एकंदरीत हे 5 स्वरूपामध्ये एक साथीचे आजार आपल्या आजूबाजूला दिसत असतात. आणि याच्यातले बरेच जे आजार जे असतात की याच्यामध्ये आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे की बरेच आजार ऑलरेडी नोटेटेड असतात. म्हणजे याच्यामध्ये आता मोठा प्रश्न असा पडतो आपल्याला की याची नोंद कोण घेते किंवा कशा पद्धतीने याला पुढच्या याच्यामध्ये लोकांना कळते बा की आपल्या याची साथ आलेली आहे. कारण याच्यामध्ये बऱ्याच वेळेस असं असतं एखाद्या वेळेस की बरेच आजार असतात की ज्याचं जर का निदान झालं तर आपण सांगू शकतो की ते आजार आहेत म्हणून. बऱ्याच वेळेस ग्रामीण भागात किंवा झोपडपट्टी स्लम एरियामध्ये बघतोय आपण की त्या आजाराचं निदानच होत नाही आणि एखाद्या वेळेस पेशंट त्याच्यातून पूर्णतः बरा होतो, नाहीतर मग त्याच्यातून पूर्ण त्याच्यामध्ये एक्सपायर होतो किंवा पेशंट मृत्यू पावतोय त्याच्यामध्ये. तर एकंदरीत आपले IDSP इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हेलन्स प्रोग्राम नावाचा आपला एक केंद्र सरकारचा एक कार्यक्रम असतो. आणि या कार्यक्रमांतर्गत की तुम्ही जर का त्याच्या वेबसाईटवर गेला IDSP.nic.com तरी तुम्हाला मागच्या 10 वर्षामध्ये म्हणजे भारतभरामध्ये प्रत्येक आठवड्यानुसार कोणत्या भागात कोणता डिसीज किंवा कोणता जो साथीचा आजार पसरला याविषयी आपल्याला सविस्तर माहिती भेटते प्रत्येक आठवड्याची. आणि ही जी माहिती आहे ही आपल्या स्थानिक पातळीवरून एकत्र केल्या जाते आणि ती माहिती केंद्र सरकारपर्यंत किंवा तिचं केंद्राचं जे पोर्टल आहे तिथपर्यंत प्रत्येक आठवड्याला दिली जाते. म्हणजे आपल्या एका वर्षामध्ये 52 आठवडे आहेत तर प्रत्येक आठवड्याला देते म्हणजे महिन्यानुसार पण नाही.
तर याच्यामध्ये कशा स्वरूपाचं असते समजा की याला आपला बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की मग ते त्यांच्यापर्यंत ही माहिती कशी जाते. त्याचा एक फॉर्मॅट असतो मित्रांनो की फॉर्मॅटमध्ये असं असतं याच्यामध्ये की सुरुवातीला याच्यामध्ये की सिम्टमॅटिक, प्री सिम्टमॅटिक आणि लॅब कन्फर्मेशन अशा एक 3 स्टेजेस असतात. आणि या सुरुवातीला जर का आपण बघितलं आता ग्रामीण भागामध्ये जर का याच्या संदर्भानं घेतलं तर याच्यामध्ये जे सिम्टमॅटिक जे असते त्याच्यामध्ये की तुझे लक्षणं काय आजाराचे. आपल्याला माहिती आहे की जे आपल्या गावामध्ये किंवा आपल्या त्या याच्या ग्रामीण भागामध्ये नेहमीच लोक आजारी पडतात हे होते. पण एखाद्याजवळ जर का अचानकपणे एका विशिष्ट लक्षणाची लोकांची संख्या खूप जर का जास्त वाढत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये जे दरवर्षी ते आजार होणारे आपल्या याच्यानुसार सीझननुसार उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यानुसार होतच असतात. पण एखाद्या वेळेस एखाद्याच्या लक्षणांचे खूपच जास्त मोठ्या प्रमाणावर जर का वाढत असेल तर लगेच आपल्या तिथले जे आशा वर्कर्स असतील, MPW असतील, तर यांच्यामार्फत त्या सिम्पटम्स किंवा त्याची जे लक्षणं आहेत की अचानकपणे जे समोर आले तर ते कळवल्या जातात वरच्या पातळीला. म्हणजे याला म्हणतो आपण सिंड्रोमॅटिक व सिम्टमॅटिक म्हणजे कलेक्शन, जे प्रॅक्टिकली जे काम करणारे गावामध्ये समजा असतील त्यांच्यामार्फत माहिती हे केल्या जाते. दुसरी स्टेज असते प्री अझ्युम्टिव्ह. त्याच्यामध्ये जे मेडिकल ऑफिसर असते, प्राथमिक आरोग्य केंद्रावरचे मेडिकल ऑफिसर किंवा शहरी भागामध्ये असणाऱ्या तिथल्या हेल्थ सेंटरचे मेडिकल ऑफिसर, यांच्या माध्यमातून त्याचं कन्फर्मेशन केल्या जाते की आजाराचं निदान केलं जाते की हा आजार आहे बा. तुम्ही जे लक्षणं आत्तापर्यंत सांगत आहे आणि अचानकपणे लक्षणं जे वाढलेत त्याच्याहून असं त्याच्या लक्षात आलं की या प्रकारचा आजार आहे. आणि त्याच्या पुढची जी स्टेज असते ती लॅब कन्फर्मेशनची. म्हणजे ते झालेले आजार जर का त्या मेडिकल ऑफिसर किंवा कोणाला वाटते म्हणून त्याला मानल्या जात नाही किंवा त्याला ऑथेंटिफिकेशन येत नाही जोपर्यंत ते लॅबमधून कन्फर्म होत नाही. तर या 3 स्टेजमधून सगळे आजार जात असतात. म्हणजे अगोदर आपल्याला एक जे जमिनीवर काम करणारे, प्रॅक्टिकली काम करणारे आरोग्य कर्मचारी आहे, पहिली स्टेज. दुसऱ्या स्टेजमध्ये मेडिकल ऑफिसर जे असते त्यांच्याकडे, आणि तिसऱ्या स्टेजमध्ये जे असते की ते लॅब कन्फर्मेशन. या तिघाचं ज्यावेळेस आपल्याकडे एक कॉम्बिनेशन येते त्यावेळेस म्हणतो आपण की ही साथीचा आजार आलेला आहे. आणि साथीच्या आजाराच्या याच्या संदर्भामध्ये मग याच्या पुढची प्रोसिजर असते की मग त्याचं इन्फॉर्मेशन डिस्ट्रिक्ट लेवलला होते, डिस्ट्रिक्टहून मग स्टेटला होते, स्टेटहून सेंटरला होते. आणि एकंदरीत भारतभरामध्ये अशा कुठं जर का होत असतील कॉमन केसेस तर हे सगळं सर्व्हिलन्सचं डिपार्टमेंट असते. हे सगळं याच्यावर नियंत्रण किंवा वॉच ठेवून असते की कशा पद्धतीनं आजाराचं स्वरूप बदलत आहे. आपल्याला माहीतच असेल की मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी आपल्याकडं स्क्रब टायफस नावाचा एक आजार आला होता, जो कीटकामार्फत होते. म्हणजे शेतामध्ये जे छोटे छोटे किडे असतात त्याच्या माध्यमातून आजार होतो आहे. आणि त्यावेळेस महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये तो आला आहे समजा, पण लगेच तिथं निदान झालं. काही ठिकाणी त्याला ओळखण्यात आलं आणि तो आजार तिथल्या साथीच्या, जसं आता कोविडचा संदर्भ घेतो आपण तशा पद्धतीने हे केलं गेलेलं आहे. किंवा आता आपण कोविडच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्यावेळेस बघतो की चीनमधून या आजाराचा उदय झालेला आहे आणि तिथं सुद्धा की त्या आजाराचे लक्षण दिसत होते. पण त्या डॉक्टरच्या कहाणी सर्वांनीच ऐकल्या आहे की त्यांना म्हणजे जोपर्यंत लॅब कन्फर्मेशन येत नाही किंवा वरच्या लेवलला जी लॅबमधून त्याचं टेस्टिंग होत नाही आणि कन्फर्मेशन होत नाही तोपर्यंत तो साथीचा आजार म्हणजे. आणि प्रत्येक साथीच्या आजारामध्ये वेगवेगळे लक्षण आणि वेगळ्या प्रकारच्या तपासण्या होत होत्या. जसं जर का याच्यामध्ये जर का पोलिओची याच्यामध्ये आलं तर आणि त्याच्या संडाची तपासणी केल्या जाते किंवा बाकीच्या याच्यामध्ये रक्तामधले जर का लिव्हर डिसऑर्डरचे जर काही असेल तर त्याच्यामध्ये लेप्टोस्पायराचं जर का असेल तर त्याच्यामध्ये रक्ताची तपासणी केल्या जाते. हे वेगळ्या स्टेजेस याच्यामध्ये असतात. आणि एकंदरीत आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या साथीच्या आजारामध्ये आपण म्हणजे कशा पद्धतीनं, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की हा डाटा कोण घेतो. याच्यामध्ये 2-3 प्रकार असतात. बऱ्याच वेळेस आपण ज्या दवाखान्यात किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जातो तिथं नोंद होतेच. त्याबरोबर जर का प्रायव्हेट हॉस्पिटलला जरी आपण गेलं, खाजगी दवाखान्यात जरी गेलं आपण, तर तिथं सुद्धा याची नोंद होते आणि तिथला डाटासुद्धा जमा केला जातो. याला आम्ही सेंटिनल डाटा म्हणतो याच्यामध्ये. तर तो त्यांच्याकडे डाटा कलेक्ट करून त्याचं पुढे ॲनालिसिस किंवा त्या पद्धतीचं हे केल्या जाते. त्यामुळं एक याच्या संदर्भात मला असं वाटते की आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपण हे सगळी जी माहिती आहे आजाराविषयी किंवा साथीच्या आजाराविषयी एक आपल्याला राहावी असं वाटते मला याच्यामध्ये. आणि या आजाराच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळेस वेगळ्या स्टेजेसमध्ये याची म्हणजे 10 स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये की त्याच्यानुसार ते कन्फर्मेशन केल्या जाते किंवा त्या प्रोसेसमध्ये जनतेचं इन्व्हॉल्वमेंट पण फार मोठ्या प्रमाणावर असते. आणि या साथीच्या आजारामध्ये बऱ्याच वेळेस वेगळ्या स्वरूपाचं असते. विशेषतः कोणत्या वयामध्ये, लहान मुलामध्ये असते, एखाद्या वेळेस मध्यम वयाच्या किंवा एखाद्या वेळेस वृद्ध लोकांमध्ये इन्फेक्शन जास्त असते. तर हे सगळे बदल प्रत्येक वयोगटानुसार, प्रत्येक साथीनुसार, आजारानुसार होत असतात. त्यामुळं आजाराचं स्वरूप जे आपल्यासमोर लक्षात येते एकंदरीत की कोणत्या पण आजाराचे किंवा साथीचे आजार जर का आले तर त्याच्यामध्ये आपण जर का जागृत असोल समजा
तर आपण त्या साथीच्या आजाराला लवकर लक्षात येतो. बऱ्याच वेळा आपल्या मागच्या वेळी एव्हियन फ्लू आला होता, की जर का कोंबड्या अचानक आपल्या एरियामधल्या जर का कोंबड्या अचानक मरायला सुरुवात झाली किंवा मोठ्या प्रमाणात जर का कोंबड्या मरत असतील समजा, तर लगेच यायचं आपल्या लक्षात येते काहीतरी फ्लू आलेला आहे बा. पण मागं काही वर्षापूर्वी आला होता, बऱ्याच कोंबड्याचं हे केलं. तर अशाच पद्धतीनं आपल्या घरातले जनावरसुद्धा असतील समजा, शेतामधले दुधाचे जनावरं किंवा बाकीच्यामध्ये. तर ह्या सगळ्याकडे आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटते. आणि एकंदरीत मी आता शेवटच्या टप्प्याकडे येतोय, की याच्यावर काय बाबा आता जसं आपण कोविडच्या संदर्भाने घेतो, की कोविड काय पहिला आजार नाही आहे किंवा हा शेवटचा आजार राहणार नाही आहे. आपण जेवढी याच्याबद्दल दक्षता घेऊ किंवा साक्षरता तयार करण्याचा प्रयत्न करू असल्या आजारांबद्दल, विशेषतः व्हायरल आजाराबद्दल, तर त्या पद्धतीनं आपल्याला त्याला इनिशियल स्टेजमधला रोखता येते. किंवा ज्या आता आपण जे मागच्या 5 आठवड्यामध्ये बघतोय आपण, की कशा पद्धतीनं त्याला कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळं किंवा लोकांचा कशा पद्धतीने त्याला अवेअरनेस नसल्याकारणानं, जागृती नसल्याकारणानं त्याला कशा पद्धतीचं स्वरूप आलं आपण सर्वांनी फार जवळून बघितलेलं आहे ते सगळ्या याच्यामध्ये. आता याच्यानंतर याच्यावर उपाय काय समजा अशा पद्धतीचे जर का आलं, एक तर सर्वात महत्त्वाचं की आरोग्य साक्षरता, हेल्थ लिटरसी म्हणतोय. हेल्थ लिटरसी जेवढी जास्त करल, कारण बरेच आजार आपल्याकडे नसले जरी समजा, तुम्हाला एक उदाहरण सांगतोय की स्मॉल पॉक्स देवीचा आजार आहे आपल्या पृथ्वीवरून इरॅडिकेट होऊन म्हणजे संपून जवळपास 45 वर्ष झाले. पण आजही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडं 7 बिलियन लोकांना म्हणजे 700 कोटी लोकांना डेली इतकं वॅक्सिन त्यांच्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे हे जे आपलं प्रिपेअर्डनेस झालं, म्हणजे आपल्याला तो संकट आलं नाही म्हणजे आपण तयार नाही असं नाही. आरोग्याच्या संदर्भामध्ये कसल्याही प्रकारचे आजार असतील समजा, कोविड तर हा ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे, म्हणजे तुषाराच्या माध्यमातून होतंय. इयरबर्न इन्फेक्शन असतील, वॉटर्नच्या असतील, पाण्यामुळे होणारे असतील, दुसरे व्हेक्टोम बर्न्स असतील, म्हणजे तर या सगळ्या आजाराविषयी आपल्या जोपर्यंत समाजामध्ये जागृती होणार नाही तोपर्यंत आपण किंवा साक्षरता जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत असल्या आजारांसोबत आपल्याला लढता येणार नाही. दुसऱ्या याच्यामध्ये महत्त्वाचा उपाय असं मला वाटतं की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जे म्हणतो हे मजबूत करणं. आपण बघितलेलं आहे की मागच्या 30 वर्षामध्ये विशेषतः उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण 1990च्या नंतर हे आरोग्य व्यवस्थेचं खाजगीकरण फार मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. आणि त्याच्यामध्ये पब्लिक हेल्थ सिस्टीम जे म्हणतोय आपण त्याला, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, तर हे मजबूत करणं खूप गरजेचं आहे. कारण आपलं त्याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे. या सिस्टीममुळे आपल्याला सगळं लक्षात आलेलं आहे. तर पब्लिक हेल्थ सिस्टीम किंवा सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जेवढी आपण स्ट्रॉंग करू तेवढ्या स्ट्रॉंग पद्धतीनं आपण या आजारासोबत संघर्ष करू शकतोय. त्याचबरोबर आता एक लक्षात येतं आहे की आरोग्य विभागामध्ये बऱ्याच म्हणजे पोस्ट आहे ते कंत्राटी स्वरूपाचे आहेत आणि त्यांना आता एक परमनंट करायला पाहिजे. आणि एक माणसाचं मूलभूत घटक म्हणजे आरोग्य व्यवस्था म्हणतो आपण त्याच्याकडं, त्यामुळे कंत्राटी पद्धतीची जी नेमणी असते तर ते करायला नाही पाहिजे. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो की आता आपण साथीच्या आजारामध्ये बऱ्याच जण बघत आहेत की कशा पद्धतीने हे होत आहे. डिस्ट्रिक्ट इपिडेमॉलॉजिस्ट नावाचं एक पद असते जिल्ह्याच्या पातळीवर, आणि महाराष्ट्रामधल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये ते पद वॅकंट आहे. म्हणजे एवढं महत्त्वाचं पद आहे ते एकंदरीत या सगळ्या साथीच्या आजारात मॅनेजमेंटमध्ये आणि एकंदरीत सगळ्या याच्यामध्ये. पण ते पद भरलेलं नाही आहे बऱ्याच बऱ्याच जिल्ह्यामध्ये. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तरी 35,000 पेमेंट भेटते, पण त्या कर्नाटकला त्यांना 25,000 पेमेंट दिला जाते. म्हणजे एवढ्या महत्त्वाच्या पदासाठी किंवा यांना एक माणसं न भेटणं म्हणजे उपलब्ध आहेत, पण सरकारी किंवा प्रशासनाच्या अनास्थेमुळे ते भरल्या जात नाही. तर एक जनता किंवा जागृत नागरिक म्हणून आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे असं मला वाटतं याच्यामध्ये. आणि जसं आपण एक बघितला टॉपिक की सॅनिटेशनचा, की सॅनिटेशनवर फार मोठ्या प्रमाणात भर दिला पाहिजे. आणि सॅनिटेशन म्हणजे फक्त आपली संडास बाथरूम नाही आहे, आपलं घर, आपल्या घरामधलं व्हेंटिलेशन, आपल्या घरामध्ये किती माणसं, एका रूममध्ये किती माणसं असायला पाहिजे, मोकळी हवा किती असायला पाहिजे, इथपासून तर ते आपल्या बाहेरचं ड्रेनेज सिस्टीम कसं असायला पाहिजे, आपल्या आजूबाजूची लोकॅलिटी कशी असायला पाहिजे, इथपासून हे सगळं सॅनिटेशनचं जे वर्क आहे, जे हेल्थ लिटरसीचा पार्ट आहे, तर त्याच्यावर भर दिला पाहिजे असं मला वाटते. आणि हे साथीच्या आजाराचे जे स्वरूप आहे, आपल्याकडं वॅक्सिनेशन किंवा लसीकरण आल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात याचं नियंत्रण म्हणजे नियंत्रण आपण मिळवलेलं आहे त्याच्यावर. पण भविष्यात असे जर का आजार पुन्हा येत असतील तर एक जागरिक नागरिक म्हणून आपल्याला त्या सगळ्या स्टेजेस माहिती असणं गरजेचं आहे. किंवा की लगेच जसं आपण याच्यावर बघितलं की पॅनिक झालं होतं, जसं सारी नावाचा आजार आला, काहीतरी नवीन आजार आला, अशा पद्धतीनं आपल्या न्यूज चॅनलवाल्यांना बातम्या दिल्या होत्या. म्हणजे लोकांचं दिशाभूल करणार आहे. सारी आहे आपल्याकडे अगोदरच पासून आहे सगळीकडे अस्तित्वात. तर हे फक्त साक्षरता नसल्या कारणानं चुकीचा समज लोकांमध्ये जातोय. त्यामुळे मला असं वाटतं एकंदरीत की कसलेही जरी आजार आले तर आपण घाबरायची गरज नाही आहे.
आपल्याकडे हेल्थ सिस्टीमवर विश्वास ठेवावा लागणार आहे आपल्याला. त्याबरोबर त्यांना जनतेला जे सहकार्य लागणार आहे ते पूर्ण सहकार्य करावं लागणार आहे सरकारसोबत किंवा जे प्रशासन किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत. आणि अशा पद्धतीने जर का केलं आपण आणि कोणत्याही प्रकारची अवास्तव भीती किंवा फेक न्यूजपासून दूर राहून जर का संघर्ष केला साथीच्या आजारामध्ये किंवा कोविडच्या विरोधामध्ये, तर आपण नक्कीच जिंकू असं मला वाटते. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू एखादा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.